नागरिकत्व ठरवणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाने आयोगाला फटकारले. कोर्ट म्हणाले, मतदार यादीचे नियंत्रण करणे हे केवळ आयोगाचं काम. नागरिकत्व ठरवणे हा निवडणूक आयोगाचा घटनात्मक अधिकार नाही. आयोगाचा अधिकार केवळ मतदार यादीचे नियंत्रण आणि पर्यवेक्षण करण्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे कायद्याच्या स्थितीबाबत कोणताही संभ्रम नाही. एखाद्या लवादाने एखाद्याचे नाव SIRच्या यादीत समाविष्ट न करण्याचा निर्णय दिला तर निवडणूक आयोगाला हे नागरिकत्व निश्चितीसाठी प्रकरण संबंधित मंत्रालयाकडे पाठवावं लागेल. मतदार यादीत नाव नसल्यामुळे नागरिकत्व आपोआप संपुष्टात येत नाही. अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निवडणूक आयोगाला फटकारले आहे. पश्चिम बंगाल स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन वादावर सुनावणीवेळी न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तथापि मतदार यादीतून नाव वगळलेल्या लोकांना रेशन, अन्नपूर्णा योजना आणि इतर सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सरकार न्यायालयाने संमती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. पश्चिम बंगाल SIRशी संबंधित विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती मागणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती V मोहना यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. यावेळी याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ वकील गोपाल शंकर नारायणन यांनी युक्तिवाद केला. 19 अपीलीय लवादांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे व्यावहारिक पातळीवर विसंगती आणि विलंब निर्माण होतो आहे. लवादांच्या कामकाजात अडथळे येत असून त्यामुळे प्रकरणांच्या विल्हेवाटीवर परिणाम होतो आहे, असंही ते म्हणाले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.